महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. द्रोणाचार्यांच्या शिष्यांच्या मध्ये अर्जुन एकटाच असा होता ज्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. लक्ष साधताना इतर राजकुमारांना कुणाला संपूर्ण झाड दिसत होतं, कुणाला झाडामागून वाहणारी नदी दिसत होती, तर कुणाला त्या नदीच्या प्रवाहाचा आवाजसुद्धा ऐकू येत होता. अर्जुन जगातला सर्वोत्तम धनुर्धर होता, म्हणूनच त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. पंतप्रधान मोदींनाही गेल्या काही महिन्याच्या गोंगाटात फक्त शिव्या ऐकू येत आहेत, अगदी मोठमोठ्या अश्लील शिव्या. प्रत्येक शब्दासोबत उभे राहणारे दृश्य आणि त्या दृश्यांसह आपल्या शयनकक्षात एकटे अस्वस्थ पंतप्रधानांच्या संयमाचा बांध फुटला. अगदी अर्जुनानं गांडीव उचलावं तसा त्यांनी मोबाईल उचलला आणि लक्ष साधत पक्षाच्या डोळ्यावर आणखी एक रील टाकली. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या रीलच्या संदर्भानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. गेल्या काही महिन्यात या देशात अनेक प्रकारचे आवाज घुमत होते. नीटची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या 20हून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आक्रोशानं संपूर्ण देश दणाणून गेला होता. संपूर्ण देशानं तो आक्रोश ऐकला, पण पंतप्रधानांनी ऐकला नाही. जंतर मंतरवर रात्रंदिवस बसलेले तरुण पंतप्रधान आणि सरकारला काहीतरी सांगत होते. ते सांगत होते की शिक्षणाची रचना उद्ध्वस्त करून विकसित भारत घडवता येणार नाही. विद्यार्थी सांगत होते की बनाना रिपब्लिकसारखा शून्य उत्तरदायित्व असलेला देश बनवून तुम्ही भावी पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात. देशाच्या हितासाठी सरकारनं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. परंतु देशानं हे ऐकलं, पण पंतप्रधानांनी ऐकलं नाही. 20 जुलैला देशातल्या तरुणांनी शांततेने संसदेकडे मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा कोणत्याही मार्गाने हिंसक व्हावा, जेणेकरून तो चिरडण्याचं कारण मिळेल, यासाठी सातत्यानं प्रयत्न केल्याचं आपण बघितलं. दगडांनी भरलेला ट्रक उभा करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कथित कटाचा पर्दाफाश न्यूज लॉन्ड्रीसारख्या माध्यमांनी आपल्या वृत्तांकनातनं केला. सुरक्षा दलांनी भाजप RSSच्या गुंडांच्या सोबत मिळून विद्यार्थ्यांना निर्दयपणे मारहाण केली. मुलींचे कपडे फाडले, त्यांना अयोग्य प्रकारे स्पर्श केला. इतकंच नव्हे तर त्यांच्या गुप्तांगात लाठ्या घुसवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशानं हे बघितलं, पण पंतप्रधानांनी ते बघितलं नाही. आणि बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनीही ते पाहण्यास नकार दिला. व्हिडिओ पुराव्यांसह दाखल करण्यात आलेली याचिका माझ्याकडे वेळ नाही असं म्हणून त्यांनी फेटाळली. पंतप्रधानांना शिव्या कोणी दिल्या? अभिजित दिपकेने शिव्या दिल्या? सौरभ दासनी शिव्या दिल्या? की कॉक्रोच पार्टीच्या इतर कोणत्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या? काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा CPI-MLच्या कोणत्याही नेत्यानं दिल्या? यापैकी कुणीही पंतप्रधानांना शिव्या दिल्या नाहीत. पंतप्रधानांना शिव्या दिल्या त्या देशातील सामान्य तरुणांनी. पंतप्रधानांची इच्छा अशी आहे की सामान्य नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या निर्णयांची कोणतीही जबाबदारी सरकारनं स्वीकारू नये. विद्यार्थ्यांच्यावर पॅलेट गन चालवण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांनी घेऊ नये. पण जर रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर कोणी शिवी दिली तर त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा मागणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्यावर टाकली जावी. हे आश्चर्यकारक नाही वाटत? पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या ताज्या रीलचं नीट विश्लेषण होणं आवश्यक आहे. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळं आणि परीक्षा व्यवस्थेच्या होत असलेल्या ऱ्हासामुळं येणाऱ्या काळात या देशातली तरुण पिढी निष्प्रभ होईल. त्याऐवजी पंतप्रधानांनी या प्रश्नांवर विचार करून काही ठोस कृती आराखडा मांडला असता तर ते अधिक योग्य ठरलं असतं. दुर्दैव असं की पंतप्रधानांनी या गंभीर प्रश्नांच्या ऐवजी गेल्या काही दिवसात फक्त शिव्यांवर चिंतन केलं.
ते म्हणतात की मुलींकडून शिव्या ऐकणं हा त्यांच्यासाठी सांस्कृतिक धक्का आहे. भाजपच्या बौद्धिक प्रकोष्ठाचे माजी प्रमुख आणि पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं जंतर मंतरवरच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मुली आणि महिलांना त्यांच्यावर बलात्कार व्हायला हवा असं वक्तव्य केलं. मात्र ते पंतप्रधानांच्यासाठी सांस्कृतिक धक्का ठरलं नाही. असं का? कारण पंतप्रधानांना माहिती आहे की भाजप RSSची संस्कृतीच अशी आहे. शिवीगाळ, हिंसा आणि ठार मारण्याच्या धमक्या हे तिथं सामान्य आहे. शिवीगाळ ही निराशेची अभिव्यक्ती आहे, शाब्दिक हिंसेचा एक प्रकार आहे. भाजप RSSची पायाभरणीच हिंसेवर झाली. 1990च्या दशकातल्या दंगलींच्या पासून ते गुजरातपर्यंतच्या घटना घडल्या नसत्या तर आज मोदी सत्तेत असते का? हा प्रश्न आहेच की. भाजपचे अनेक नेते नेहरू गांधी कुटुंबाबद्दल सातत्यानं अश्लाघ्य भाषा वापरत आलेत. कर्नाटकातल्या भाजपच्या एका विद्यमान आमदारानं राहुल गांधी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून संपवून टाकण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी पंतप्रधानांना कोणताही सांस्कृतिक धक्का बसला नाही. देशातील तरुण आता त्यांच्याच पक्षानं वर्षानुवर्षे वापरलेल्या भाषेत त्यांना उत्तर देऊ लागलेत. याचाच पंतप्रधानांना राग येतोय का? रीलमधली पंतप्रधानांची देहबोली आणि शब्दांची निवड बघितली तर क्षमा, आपली मुलं अशा शब्दांच्या आडून एक सूचक इशारा दडला आहे. ते म्हणतात मुलांनी न्यायालयाचे उंबरठे झुजवणं चांगलं नाही. पंतप्रधान मोदींचा सूर तसाच होता जसा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना मी तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू इच्छित नाही असा संदेश देताना जो सूर लावला होता तसाच मोदींचा सूर होता. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या वेळी संपूर्ण देश एकजूट झाल्यासारखा वाटत होता. आता तशी सामूहिकता दिसत नसली तरी तिची गरजही नसावी. याचाच फायदा घेत सरकारी यंत्रणा भीतीचे नवे वातावरण निर्माण करतायत. अल्पवयीन मुलांची ओळख उघड करून त्यांना IT सेल आणि ट्रोल सेनेकडे सोपवलं जात आहे. पोलीस घरोघरी जाऊन दबाव टाकतायत जेणेकरून पालक घाबरावेत आणि भविष्यात आपल्या मुलांना रस्त्यावर त्यांनी उतरू देऊ नये. आंदोलनात सहभागी झालेल्या विविध गटांची ओळख पटवून त्यांचा छळ केला जातोय. आंदोलनकर्त्यांना अन्न देणाऱ्या मेरठमधल्या एका मुस्लिम तरुणाच्या दूरच्या नातेवाईकांनाही उचलून नेलं गेलं. यावरून सरकारचा हेतू आपल्या लक्षात येऊ शकतो. कॉकरोच आंदोलन स्थगित किंवा संपल्यानंतर पंतप्रधानांची भूमिका 2 गोष्टी स्पष्ट करते. एक म्हणजे देशाचे पंतप्रधान मोठ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून फक्त शिव्यांच्यावरच चिंतन करतायत आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पक्षानं वर्षानुवर्षे वापरलेले हत्यार आता त्यांच्याविरुद्ध वापरलं जाऊ लागले याचा त्यांना संताप येतोय. येत्या काळात दडपशाहीच्या विखुरलेल्या कारवाई सुरू राहतील जेणेकरून देशभर भीतीचं वातावरण निर्माण होईल. मात्र जंतर मंतरवर जे घडलं त्याच क्षणी देशातील तरुणांच्या मनातली भीती संपली. सध्या सरकार स्वतःच्या देशातल्या तरुणांची एक प्रकारचं छुपं युद्ध लढतंय आणि ही लढाई इतक्यात संपणारी नाही.